पुढची बातमी रत्नागिरीमधून। रत्नागिरीतल्या राजापूरमध्ये 9 वर्ष बालिकेवर अत्याचार झालाय। या संदर्भात तरुणाला अटक करण्यात आली आहे। त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। राजापूर या तालुक्यामध्ये एका 9 वर्षीय बालिकेवर तरुणानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला। या प्रकरणी पालकांनी राजापूर पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दाखल करताच पोलिसांनी पारस भिकाजी आडिवरेकर या 21 वर्षीय तरुणाला अटक केली। त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केलं। त्याला 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पीडित 9 वर्षीय मुलीसोबत जबरदस्तीनं शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचं पुढे आलंय। पीडित मुलीला त्रास होऊ लागल्यानं घडलेला प्रकार उघडकीला आला। तिची प्रकृती बिघडल्यानं प्रथम सरकारी आरोग्य उपकेंद्रात तिला दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर तिला पुढील उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आता माझ्यासोबत आहेत। रवींद्र, हा संपूर्ण काय प्रकार आहे आणि आता या मुलीची प्रकृती स्थिर आहे का? आपण जर बघितलं अलीकडच्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना आहेत या महाराष्ट्रामध्ये वारंवार घडताना आपल्याला दिसत आहेत। असाच एक प्रकार घडलाय कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यामध्ये। 9 वर्षाच्या मुलीसोबत शरीर संबंध ठेवले होते आणि हे जेव्हा मुलगीच्या लक्षात आले, मुलगीला तर जेव्हा त्रास व्हायला लागला तेव्हा मुलीने त्यांच्या आई वडिलांना सांगितलं। त्याच्यानंतर हा धक्कादायक प्रकार आहे तो पुढे आलेला आहे। त्या नराधमाला पोलिसांनी अटक केलेली आहे। 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। सध्या या मुलगीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये ऍडमिट केलेलं आहे। सध्या प्रकृती तिची आहे ती स्थिर आहे। धन्यवाद रवींद्र, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी। राजापुरातली ही घटना आपल्या समोर येते। रत्नागिरीतल्या राजापूरमध्ये ही घटना घडली। या सगळ्या संदर्भात एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। त्याला 1 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली।